एखादी देवता विराजमान झाली तर तुझा सेवा ज्या वेताळाची बंद केलं तीच वेताळ देवता देवी भाऊका तुमच्या समोर काळ स्वरूपाने उभा राहिला तो दुसरा
इतका कोणी नसो ज्यानं आपल्या उजव्या पायाखाली भूतकेत पिशाचे घेतली. म्हणूनच अवघ विश्व मला देव भूतनाथ म्हणून ओळखते. शिवशंभू महादेव म्हणजे गुरुजी, भृंगी म्हणजे वेताळ आणि वेताळ म्हणजे हा भूतनाथ. प्रत्येक गावागावात गावराटी निर्माण होईल. 12-5 पंचायत निर्माण झाल्यानंतर प्रत्येक गावराठी देव रवर्ण कौल स्वरूपानं बोलत असताना केवळ या विश्वाच्या ठाई प्रत्येक गावराटीचा मूळ अधिकारी, गावराटीचा राखणदार देव भूतनाथ असे. हे भूतनाथ, तू गावराटीचा राखणदार म्हणजे गावोगावी तू भेट देणार आहे. मग गावोगावी भेट देत असताना मूर्तिमंत स्वरूपात तुझं दर्शन हे होणार की नाही? केव्हाही नाही. कलियुगाच्या ठिकाणी माझं दर्शन नाही, पण पर्यायी मार्ग म्हणून मध्यरात्रीपासून 3ऱ्या प्रहरापर्यंत प्रत्येक गावागावाच्या गावराटीला भूतनाथ भेट देत असताना माझ्या पायात असणारी पादत्राणे आणि या पादत्राणांचा आवाज अवघ विश्व यालाही कारण आहे. गावकर हो, तुम्हाला जिवंत ठेवलं गेला कारण तुम्ही जे वागलात ते स्वार्थानं वागलात. या अघोरीच्या नादी लागून फसविण्याचं कार्य केलं. ओ या कलियुगात केवळ गावराटी निर्माण झाल्यानंतर त्या गावराटीची सेवा करण्यासाठी नव्हे तर माझ्या भक्तांना जर का संकट निर्माण झालं तर देव कौल स्वरूपानं बोलतील. ते कौल स्वरूपानं काय बोलले हे फक्त आणि फक्त तुम्ही गावकर मंडळीत जाणू शकता. पण कलियुगात जर का स्वार्थानं वागण्याचं कार्य तुम्ही गावकर मंडळीनं जर का केलं, माझ्या भक्तांना जर का फसविण्याचं कार्य केलं, तर आज ज्या माझ्या उजव्या पायाखाली घेतलेली वाईट शक्ती अवरोधीच्या मायाजाल नव्हे तर भूतकेत पिशाच जर का भूमध्येला भुगाळ झाला आणि कलियुगात जर का अधर्म फैलावू लागला, तर ज्यावेळी माझा उजवा पाय उचले त्याच वेळी या कलियुगाचा राठीचा राखणदार म्हणून देव भूतनाथ महाराज की, भूतनाथ महाराज की, भूतनाथ महाराज की.